आणि आमच्या बहीणबाई मोठ्याच्या पोटी जन्माला आल्या, काम नाही केलं तरी चालतं, कधी भेट नाही तरी चालतं, फोन नाही घेतला तरी चालतं, कुणी येऊन वेटलं तरी चालतं. ही हे जर संस्कार आहेत आणि ह्याच्याकडून सामान्य जनतेनं काय घ्यावं. ही जर स्वतःच्या बहिणीबद्दल ही भाषा वापरत असल तर गोरगरीब जनतेने ह्याच्याकडून काय शिकावं. अरे ह्याच्याकडेच मुळात ह्याच्याच रक्तात स्त्रीचा आदर करणं नाही. जर स्वतःच्या बहिणीला ही रेटारेटीची भाषा बोलतोय, कुणी बी येऊन रेटलं तरी चालतं, ही जर भाषा वापरत असल तर दुसऱ्याच्या आया बहिणीची इज्जत ह्यांच्याकडून कधीच होणार नाही. तुम्ही किती पण चांगुलपणाचं ढोंग करा, पण सत्य कधीही लपत नसतं. सत्य चप्पल घालीपर्यंत खोटं गावभर फिरून येतं. अगदी तसंच तुमचं आता झालेलं आहे. तुम्ही फक्त चांगुलपणाचं ढोंग करताय, पण तुमच्या रक्तात स्त्रीचा आदर करणं नाहीच. स्वतःच्या बहिणीला कुणी बी येऊन रेटलं तरी चालतंय. तुम्ही लोकांच्या आया बहिणीची इज्जत कधीही करू शकणार नाही. तुम्ही ज्ञान आम्हाला शिकवायची गरज नाही की हा महाराष्ट्र छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, मा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे. अरे ही नुसतं म्हणायसाठी आहे, पण त्यांचा विचार तुमच्या डोक्यात नाही. तर फक्त सोशल मीडियावर वापरायला त्यांचं विचार येतं, पण ऍक्च्युली खरं तुमच्या रक्तात भेसळच आहे. त्यामुळं तुमच्याकडून आमच्या आया बहिणीला मारलं आणि तिच्या वस्त्रापर्यंत हात गेला. ते आत्ता कळलं की एवढी मजल तुमची का गेली. मेन मुळात तुमचा गुरुच स्वतःच्या बहिणीला रेटारेटीची भाषा करतो, तर सामान्य जनतेकडून काय अपेक्षा करणार. बोला ना तुम्ही, सामान्य जनतेकडून काय अपेक्षा करणार. आणि आता कसं झालंय, प्रत्येक मानगुळ जातीभेद करणारा समाज कंटक येतोय आणि बोंबलतोय. जरांगेनं बाहेर न येऊन आमच्या गावात जातीभेद करायचा नाही आणि आम्ही माघारी जाऊ देणार नाही. काय करता रे तुम्ही, काय करता. माघारी जाऊ देणार नाही म्हणजे मारून पुराव्यासकट नष्ट करता का. अरे ह्या महाराष्ट्रात फक्त जरांगे फॅक्टरच चालतो. जरांगे पाटलांच्या केसाला जरी धक्का लागला ना, मुळात सकट तुम्हाला जर नाही उपडून काढलं तर अवलाद मराठीची सांगणार नाही. बाद झालं तुमचं आता. लय आम्ही अन्याय सहन केल्यात. आमच्या आया बहिणीवर तुम्ही हात उचलला तरी आम्ही बोलायचं नाही. तुम्ही त्याला जातीभेदाचं वळण देता. आम्हाला प्रत्येक गोष्टीत तुम्ही टार्गेट करता जरांगे पाटलांना, की जरांगे पाटील जातीभेद करतो, जाती जातीमध्ये ते निर्माण करतो. उगं बोंबलत सुटायचं. आम्ही अन्याय सहनच करायचा का तुम्ही आम्हाला भाकरी घालताय का. अरे लाज वाटायला पाहिजे होती तुमच्या जीवाला. आमच्या आया बहिणीच्या अंगावर वस्त्र सुद्धा ठेवली नाही ती तुम्ही. शरम वाटायला पाहिजे होती. खरं तर तुम्हाला अशी सुट्टीच द्यायला नाही पाहिजे. मी तर ह्या मताचे, कारण कायद्याच्या नियमानं कायदा काय त्यांच्या नियमात बसल ते करलच, पण ती कायद्याच्या नियमाची भाषा तुम्हाला चालत नाही. कारण तुमचं कसं झालंय माहितीये का, ही धण्या मुंड्या वरच्या लेवलनं सगळं जिरवत आणतोय. म्हणून तुम्ही आमच्या आया बहिणीपर्यंत हात टाकला रे, आणि वरनं जातीभेदाचं वळण देता. त्याला शरम वाटायला पाहिजे. पण आता आम्ही अजिबात ग बसणार नाही. आणि माझी मराठ्यांना सुद्धा हात जोडून विनंती आहे, मेला तरी चालेल पण माघारी घ्यायची नाही. कायदा सुव्यवस्था सगळ्यांनाच आहे, त्यांना हाय आणि आपल्याला सुद्धा हाय. कायद्याच्या नियमाने कायदा चालेल, पण ह्यांना कायद्याचा फरकच पडत नाही.
जर आमच्या आया बहिणीवर हे हात उचलायपर्यंत यांची मजाल गेली आणि वरनं पुन्हा जरांगे पाटलांना टार्गेट करते ते आमच्या गावात येऊन आणि बाहेर नाही येऊन. का त्यांनी त्यांच्या बहिणीबद्दल, त्यांच्या बहिणीवर अन्याय झाल्यावर त्यांनी बोलायचं नाही का? का बोलायचं नाही ते पण मला सांगा. का बोलायचं नाही? तुमचा मार खाऊन का बसायचं का? तुम्ही करता ती जातीभेद नाही का? आणि आम्ही अन्यायाविरुद्ध लढतो तरी आम्हाला जातीभेद म्हणता. लाज वाटायला पाहिजे तुमच्या जीवाला जरा. पण ते काही असो, आम्ही इथून पुढं अन्याय अजिबात सहन करणार नाही. आणि मी मराठ्यांना सुद्धा सांगते, किती जरी चांगलं वागलं तर ही जाती भेदच म्हणते ती, आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण करतो म्हणते ती. ही आतापर्यंत ह्याने असंच केलंय ना. अजून आया बहिणीवर हात उचलून जर ही जातीभेदाचं वळण देणार असली तर आपण आपल्याला न्याय हक्कासाठी लढावंच लागणार आहे आणि ते आपण लढणार आहे. ह्यांना जर असंच आपण सोडलं तर हे आताशी आपल्या आया बहिणीच्या अंगावरली वस्त्र फाडले त्यांनी, ही उद्या काय करतेली दंडीशाही हुकुमशाहीच्या जोरावर माहीत नाही, पण अजिबात चालू देणार नाही. कारण ह्यांच्या रक्तात फक्त रेटारिटीच आहे. मग ती स्वतःची बहीण असो किंवा लोकाची असो, कुणी बी येऊन रेटलं तरी चालतंय ह्यांना, पण आमच्यात चालत नाही ती. आम्ही जिजाऊंच्या लेकी आहे आणि 96 कोळी मराठा आहे. आम्ही जिथं बी घुसतो तिथं वाट लावूनच माघारी येतो. एक तर आम्ही कुणाच्या वाटेलाच जात नाही, पण आमच्या जर वाटेवर कुणी आलाच तर त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाटवारी लावल्याशिवाय राहत नाही. हा आमचा इतिहास आहे. जय जिजाऊ, जय शिवराय.